सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद प्रसन्न। गुरुदेव ताईंनी अंबरीश राजाचा द्वादशी की सुबह हा पिक्चर सिनेमा पाहिला असं आपण दुसऱ्या अध्यायाच्या वेळेला ऐकलं होतं। त्यांच्या जीवनाच्या आणि ताईंच्या जीवनात कलाटणी मिळाली आणि ताई आध्यात्मिक मार्गाकडे वळल्या असं आपण मागच्या ह्याच्यामध्ये अध्यायामध्ये ऐकलं होतं। तर हा अध्याय आणि आता हा अध्याय जो तिसरा आहे तो अंबरीश राजाचीच गोष्ट इथे आहे, ती आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि गोष्टीवर येणारा बोध पण आपण करून घेणार आहोत। सिद्धगुरूंना त्यांचा शिष्य नामधारक प्रश्न करतो, खरं तर गुरुचरित्र आगमशास्त्रासारखे आहे, म्हणजेच गुरु शिष्य संवाद। शिष्य राणा गुरुवराला प्रश्न करतो व गुरुदेव प्रेमाने उत्तर देतात। आणि तर इथे शिष्य प्रश्न करतोय ते आपण बघतोय, म्हणजे आगमशास्त्राबद्दल सांगतात की गुरु आणि शिष्य संवादामध्ये आगमशास्त्र होतं। अखंड गुरुचरित्र आगमशास्त्रासारखंच आहे। नामधारक प्रश्न करतो तो मग पुढे काय झालं असं प्रश्न करतो आणि तो पुढे काय झालं ह्याच्यावरून नवीन आपल्याला कथा ऐकायला मिळते। असं अखंड गुरुचरित्र झालं। आगमशास्त्राबद्दल आपण हे पण बघतो, गुरुगीता पण आगमशास्त्रासारखीच आहे। पार्वतीने ह्याला शिवाला प्रश्न केला आहे, केन मार्गेण भो स्वामी दही ब्रह्ममय भवेत असं तिने प्रश्न केला आणि ह्या प्रकारे आपण गुरुगीता पण ऐकतो, म्हणतो, रोज वाचतो सुद्धा। तर त्रैमूर्तीने कोणत्या कारणासाठी मानुष्य देह धारण करून ह्या भूतलावर अवतार घेतला त्याचे उत्तर सिद्ध मुनींनी या गोष्टीत दिले आहे। त्रैमूर्ती म्हणजे आता रियालिटीमध्ये ही गोष्ट तर विष्णूची आहे, ब्रह्माची वगैरे नाही आहे, पण प्रश्न असाच आहे की त्रैमूर्तीने ते 10 अवतार जे घेतले ते कसे काय घेतले विष्णूने। मग आपण दशावताराची गोष्ट आपल्याला साधारण माहिती आहे सगळ्यांना। विष्णूने 10 अवतार घेतला, अमुक घेतलं तर मग बरेच 10 अवतार आहेत। तर मग त्याचं मूळ काय आहे, काय तर अंबरीशाच्या गोष्टीमुळे 10 अवतार झाले, तर ती गोष्ट आपण बघतोय। अंबरीश राजा द्वादशीचं व्रत विधियुक्त रीतीने करीत असते। बघा, एकादशीपेक्षा इथे द्वादशीला महत्त्व दिले। द्वादशीचे पारण शास्त्रोक्तरित्या सोडित असे। वैष्णव लोक एकादशीपेक्षा द्वादशीचं व्रत फार कडक रीतीने पाळतात आणि त्या दिवशी अतिथीपूजन ह्या व्रताचे मुख्य अंग आहे। म्हणजे मुख्य म्हणजे त्या दिवशी एकटं आपलं केलं जेवण आणि जेवलं असं नाही आहे, अतिथी पाहिजे। तर अतिथी यज्ञाला फार महत्त्व इथे दिले आहे। तिथी न देता, अपॉइंटमेंट न देता जो येतो तो अतिथी, असं ताईने आपल्याला फोड करून तिथी बाजूला करा, तिथी म्हणजे तिथी म्हणजे तारीख न देता, न सांगता जो येतो तो अतिथी, अचानक भयानक येतो तो अतिथी असतो। सांगून येतो उद्या जेवायला येतो तो अतिथी नसतो। त्या दिवशी साधना द्वादशी होती। सूर्योदयापासून एक घटकेने उपास सोडायचा होता। आता एक घटका, तेव्हा काही घड्याळ वगैरे नव्हती। मग सूर्य जर 6ला उगवला तर एक घटका म्हणजे 3 तासाची साधारण एक घटका असायची, तर 9 वाजेपर्यंत तुम्ही ते उपास सोडला पाहिजे, मग घटका संपते असं। अशा वेळी दुर्वास ऋषी त्याचा म्हणजे राजाचा व्रतभंग करण्यासाठी आले। आता पुढे आपण बघू असे काय ऋषी लोक करतात, का त्रास देतात दुसऱ्याला, हो की नाही। आपल्याला पण वाटतं तापट कसे एवढं देवापर्यंत पोचलेले आहेत ते वगैरे, असे प्रश्न आपल्याला बरेच येतात, ते आपण पुढे बघू। तर आपल्या भाषेत खरं तर ती परीक्षाच असते। तर तो येता येते राजाचा व्रतभंग करण्यासाठी, म्हणजे राजाची परीक्षा, सत्वाची परीक्षा घेण्यासाठी दुर्वास ऋषी येतात। द्वादशीचे पारणे फेडण्यासाठी अतिथी कोण येणार हा प्रश्न राजाला होताच। पारणं फेडायला अतिथी पाहिजे आणि तो पण न सांगता आला पाहिजे। न सांगता कोणाला तरी आतमध्ये त्या देवानेच इच्छा केली पाहिजे तर तो येणार, कारण आमंत्रण देऊन येणारा अतिथी होत नाही। आणि अनासाये दुर्वास ऋषी आल्याचे पाहून द्वादशीचे अतिथी आला म्हणून राजाला अतिशय समाधान वाटलं, आनंद पण झाला। आणि दुर्वासांसारखा ग्रेट, आपण म्हणतो आपल्या भाषेत ग्रेट ऋषी आले म्हणून राजाला आनंद झाला। राजाने त्यांचे स्वागत केले, त्यांना अर्घ्य दिले, पाद्यपूजा केली, सर्वतोपरी त्यांचा आदर केला। आणि राजाने ऋषींना विनवले की स्नान अनुष्ठान करून लवकरात लवकर या, कारण साधना द्वादशी पहिल्या एका घटकेची आहे, मग नंतर ती संपणार आहे। आपल्याला साधारण आपल्याला माहिती आहे मराठी लोकांना की तिथीप्रमाणे आपण दिवस बघतो, 1, 2, 3, 4 जानेवारी फेब्रुवारी नसतं आणि त्या तिथीचं शास्त्र वेगळं असतं।
तर घटका संपण्याच्या आत जेवायला बसले पाहिजे, पण अतिथीला जर सोडून जेवता येत नाही, ही अट आहे. अतिथीला सोडून पारणं नाही करायचं उपवासाचं. त्याची वाट पाहिल्यास वेळ चुकते, म्हणून राजाने 3 वेळा तीर्थ घेतले म्हणजे जेवल्यासारखे होते. हे शास्त्रात सांगितले होते, हे राजाला माहिती होतं, कारण राजा क्षत्रिय होता, त्यामुळे तोही शास्त्र जाणत होता. त्याने मग म्हटलं चला, नाही ना गुरु येत, त्यांना सांगितले, आपण विनवलं आहे त्यांना दुर्वासांना की लवकरात लवकर तुमचं ते आटपून ह्याच्यासाठी काय उपवास सोडण्यासाठी या, अतिथी भोजन करण्यासाठी या. पण आता बघतो अजून नाही येते, आंघोळीला गेलेत, अनुष्ठानाला गेलेत, ते येतच नाहीत अजून. मग राजा विचार करतो काय करणार, वेळ निघून गेल्यावर मग द्वादशी मला करता नाही येणार. मग राजाला माहिती होतं की 3 वेळा नुसतं तीर्थप्राशन केलं तर पारणं केल्यासारखं होतं, म्हणून राजाने काय केलं, तीर्थप्राशन केलं. मग दुर्वासांनी मुद्दाम उशीर केला होता आणि आता त्यांना अंतर्ज्ञानाने समजलं. आता काय परीक्षेत घ्यायला आले आहेत ना, आता त्यांना अंतर्ज्ञानाने राजा कधी पारणं करतो हे ते वाट बघत होते. राजाने तीर्थप्राशन केल्याबरोबर ते लागलीच तिथे आले. अतिथीला सोडून तू तीर्थप्राशन केलं म्हणजे तू उपवास सोडलास, म्हणून राजाला ते शाप देतात की असं कसं, तू आम्हाला बोलवतोस ते आमच्या आधी तीर्थ म्हणून काय झालं, म्हणजे तू पारणं केलंसच ना, म्हणजे तू उपवास सोडलास ना, मग आम्हाला का बोलवलं. ह्या प्रकारे आता दुर्वास रागवलेत आणि त्याला मग आता ते शाप देत आहेत. काय शाप देतात, तुला 10 गर्भवास शोषावे लागतील असा शाप देतात. हा शाप राजाला वज्राघाताप्रमाणे वाटतो. बरोबर आहे, तो प्रत्येकजण जो एवढी देवाची भक्ती करतो तो कशासाठी, की मला मुक्ती दे रे देवा, पुन्हा पुन्हा तो गर्भवास आणि हे आणि ते मला नको आहे. म्हणून तो राजा पण सात्विक होता, त्याला पण लवकर मुक्ती हवी होती. आणि आता इथे शाप मिळाला की तुला 10 गर्भवास सोसावे लागतील, ते पण पृथ्वीवर राहून. तर राजा विचार करतो आहे की त्याने म्हणून राजाने विष्णूचा धावा केला. राजा विष्णुभक्त होता आणि एकादशीचं व्रत हे पण विष्णूचंच असतं, आपल्याला माहिती आहे. तर भक्ताच्या धावासरशी विष्णू तिथे धावत आला. दुर्वास ऋषींना म्हणाला, माझ्या भक्ताचे, मग आता विष्णू आला आहे, अर्थात भक्ताने साकडं घातलं आहे त्यामुळे आला आहे विष्णू. मग तो लगेच आपल्या भक्ताचं जे दुःख आहे, भक्ताचं संकट आहे, ते विष्णू स्वतःवर घेतो. कारण राजा पण कसा होता, अंबरीश राजा मोठा भक्त होता विष्णूचा. मग तो विष्णू सांगतो ह्यांना, दुर्वासांना, की माझ्या भक्ताचे 10 गर्भवास पृथ्वीवर जाऊन मी फेडेन, पृथ्वीवर मी 10 वेळा जन्म घेईन. अशी ती गोष्ट इथपर्यंत झाली आहे. मग पुढे काय झालं बरं, झालं दुर्वासांचा कार्यभाग झाला. पृथ्वीवर येणार म्हणजे विष्णू पृथ्वीवर येणार म्हणजे त्यांच्याबरोबर लक्ष्मी पण येणार, म्हणजे लोकांना भुक्ती आणि मुक्ती दोन्ही मिळेल. लक्ष्मीशिवाय भुक्ती होत नाही आणि विष्णू आल्या म्हणजे मुक्ती पण मिळेल. शिवाय युगे युगे भक्ती करूनही विष्णू कोणाला प्रसन्न होत नाही. तर आता तो पृथ्वी तलावर जन्म घेणार आहे म्हणजे किती लोकांचा उद्धार होणार एकसाथ मॉपमध्ये. जसं आपले गुरुदेव एकसाथ दीक्षा देतात एका वेळेला, त्यावेळेला 100-100, 200-200 लोकांना, अनेक लोकांना एकसाथ ताई दीक्षा देत होत्या, एवढ्या लोकांचा उद्धार व्हायला. कारण आता ते तसं त्याला मॉपमध्ये करायला लागतं, शॉर्टमध्ये नाही करता येत. तर तो कलियुगचा आलेलाच होता. सगळे युग व्हायच्या आधीच्या गोष्टी आहेत. पण विष्णूचं काम आहे सगळ्यांचं उद्धार करणं आणि तो काही भक्ती केला येत नव्हता. पण आता ह्या अंबरीशाच्या संकटामुळे आणि दुर्वासांच्या ह्या काय म्हणतात प्लॅनमुळे, आपल्या भाषेत प्लॅन म्हणूया, तर सगळ्यांचा उद्धार होणार आहे. का तर विष्णू 10 वेळा जन्म घेणार आहे पृथ्वी तलावर आणि त्याच्या दर्शनाने सगळे उद्धरून जाणार आहे. लोकांना दर्शन सुलभ होणार आहे वगैरे, अशी ही गोष्ट आहे. ऐकायला छान वाटते आपल्याला. आणि आपण ह्याच्यात आरती वगैरे म्हणतो ना, 6वा अवतार परशुराम प्रगटला वगैरे, अशी काय काय आरती आहे की नाही, कशाची 10 अवताराची आरती म्हणतो. आपल्याला माहिती आहे 10चे 10 अवतार कसे आहे ना विष्णूचे. तर तेच अवताराचे मूळ काय आहे, तर अंबरीशा कारणे गर्भवास सोशेशी, असं त्या आरतीची सुरुवात आहे की अंबरीशा कारणे गर्भवास, अंबरीशासाठी देवाने 10 वेळा गर्भवास. इथे हे पण आहे की परमात्मा, परमेश्वर, गुरुदेव बघा एकच आहे, तर किती दयाळू असतात. आपल्या भक्तावर आलेलं कोणतंही संकट ते कसे दूर करतात. पण इथे पुन्हा एक प्रश्न पडतो आहे आपल्याला की हे ऋषीमुनी तापट आणि रागीट का असतात रे, एवढी साधना केली आहेत ना, देवत्व पावलेले आहेत ना, मग त्यांचा हा तापट आणि रागट गुण का जात नाही, हा आपल्याला प्रश्न पडतो.
तर त्याच्याबद्दल पण ताईने आपल्याला थोडं म्हणजे बरंच सांगितलं, आपण थोडक्यात बघूया. तर ताई म्हणतात, मनुष्य कितीही ज्ञानी झाला तरी त्याचा प्रकृती स्वभाव जात नसतो. हे विश्वामित्र व दुर्वास यांच्या चरित्रावरून दिसून येतं. हे दोन्ही ऋषी ब्रह्मज्ञानी ब्रह्मनिष्ठ होते, पण एकापेक्षा एक कोपिष्ठ होते. कोणावरही अनुग्रह करायचा तर ते सुखासुखी करत नव्हते. त्याला छळून निष्ठुर होऊन कसोटी पाहून मग ते अनुग्रह करायचा, असा त्यांचा स्वभाव होता. आणि ह्या वृत्तीमुळे केव्हा केव्हा त्यांनाही प्रायश्चित्त भोगावं लागत होतं, पण त्याला काय उपाय नव्हता. कशाला उपाय नाही, स्वभावाला औषध नसतं म्हणतात ना तसं. पुढे ताई आपल्याला असं पण सांगतायत, ज्ञानी पुरुषाचा क्रोध देखील अनुग्रहात्मक असतो हे या गोष्टीवरून कळतं. या गोष्टीवरून असं कळतं आहे की एवढं तो क्रोध करून त्याची परीक्षा घेतली, त्याला त्रास दिला अंबरीशाला, पण शेवटी अखंड जनतेचं, अखंड जगाचं, अख्खं पृथ्वीवरच्या लोकांचं त्यांनी भलं केलं. कोणी? यांनी दुर्वासाने. का? तर विष्णूने 10 जन्म घेतले पृथ्वीवर आणि सगळ्यांचं भलं झालं, हे आपण पाहिलंच आहे. म्हणजे त्यांचा राग पण तसा चांगल्यासाठीच असतो. ज्ञानांचं लक्षण त्यांच्या बाह्य वर्तनावरून ठरवता येत नाही. तर त्यांचं असं लक्षण आहे, तसं लक्षण आहे, त्यांच्या बाह्य वर्तनावरून आपण त्यांच्या वर्तनाकडे बघायचंच नाही, ठरवता येत नाही का आपण बघायचंच नाही, आपण सरळ त्यांना सरेंडर जायचं. मग कसाही असू देत, गुरु रागवणारा असू देत, कसाही असू देत, तो गुरुच आहे. आत्मज्ञानाने ह्या स्वभावात बदल होणे शक्य नाही. आत्मज्ञानी आहे तो, ब्रह्माकार झालेला आहे, पण त्या देह स्वभाव तसाच राहतो. ज्ञानाने फक्त देहाधिकांविषयी किंवा दैहिक विकारांविषयी मिथ्यत्व निश्चित होतं, पण निश्चय त्याग किंवा नाश देहपतनानंतरच होईल. देहपतन म्हणजे देह संपल्यानंतरच त्यांचा हा स्वभाव संपतो, तोपर्यंत हा त्यांचा स्वभाव जात नाही. त्याच्यावर आणि पुढे ताईंनी सांगितलं आहे की एक असं गोष्ट आहे की ते म्हणजे ज्या वेळेला देहभान रहित होतात, ते जे ब्रह्मकार होतात, त्यांचं मन ब्रह्मकार होतं, अशा वेळेला मात्र कामक्रोधादी देह मनोधर्म त्यांचे उद्भवत नाही. ते ब्रह्मकार असतात, ते अगदी विश्वाचे बनून झालेले असतात. देहभान असेपर्यंत अन्य लोकांप्रमाणे तत्त्वज्ञ पुरुषही कामक्रोधादी विकार झाल्यापासून राहत नाही. त्यांना त्या तत्त्वज्ञ पुरुषांनाही कामक्रोधादी विकार झाल्याशिवाय राहत नाही. तर ह्याच गोष्टीवर श्रीनाथ भागवतातही असं म्हटलं आहे की ओवी आहे, श्लोक आहे की हा हो दुर्वास ऐसा सज्ञान. दुर्वास कसा आहे? सज्ञानी आहे. त्याची क्षणाक्षणा शोभवी मन. त्याला असा राग येतो ना क्षणाक्षणाला. न विचारिता गुणागुण, विचारत नाही तुझा अवगुण आहे की अवगुण आहे, चूक आहे की बरोबर आहे. शाप दारुण देवो धावे, पण शाप देतो मात्र धावत जाऊन. असं त्यांनी ह्या ओवीमध्ये पण ह्या लोकांचं सांगितलेलं. कसं वर्णन, प्रत्येकाचा स्वभाव आहे तो. दुसरं पुढे ताई म्हणतात की मुक्तासी दोषी म्हणता, मुक्ताला जर आपण दोषी असं जर म्हटलं, दोष सर्वता म्हणत्यासी, म्हणणाऱ्यालाच दोष लागेल. मुक्त लौकिक वर्तन जड मूढ पिशाचवत, पराचे स्वाभाविक कर्म स्वये निंदणे हा अधर्म. हनुमंत ज्ञाता परम त्याचं वानरी कर्म सोडिना. तर इथे उदाहरण दिले. हनुमंत कसा आहे? ज्ञाता होता, परमभक्त होता रामाचा, हो की नाही, पण त्याचा वानरी धर्म मात्र सुटला नव्हता. तो वानर चेष्टा, ते माकड चेष्टा आपण म्हणतो, तो करत होता. तात्पर्य मुक्तांची स्थिती, गती, रीती, मती सामान्य लोकांना कळणे शक्य नाही. गुणातीताची गती प्रापंचिक गुणबद्ध लोकांना कळणार नाही. आपण प्रापंचिक होतो, आपण गुणबद्ध आहे. या लौकिक गुणाने आम्ही बद्ध झालेलो आहे, मायेच्या पाशामध्ये विरपटलेलं आहे. त्या मुक्ताला आपण ओळखू शकत नाही. तर ताई म्हणतात ह्याकरिता त्यांच्या वाटेच न जाता विश्वास ठेवत नसेल तर दुरून नमस्कार करणे सुरक्षित आहे. त्यालागी मुक्ताचे मुक्तपण. ताई पुन्हा म्हणतायत ह्यालागी मुक्ताचे मुक्तपण. मुक्तची जाणे आपण, इतराची न कळे ते लक्षण. अति विचक्षण जरी झाला, किती तुम्ही केलं, काही तो कसाही असला तरी तुम्हाला त्याचं ज्ञान होणार नाही आहे. त्यामुळे आपण त्यांचे चरण धरावे, आचरण पाहू नये. या योग्यांचे, गुरुजनांचे जे कोण आहेत पूर्णत्वाला पोचलेले, त्यांचं आचरण आपण बघून त्याच्यातून आपल्याला अर्थ कळणार नाही. चरण धरावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.